नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोज वेगवेगळे फोन येऊन विविध कर्जाच्या ऑफर येत असतात. त्यामधील आपण काही स्वीकारतो, काही स्वीकारत नाही. म्हणजे जशी गरजेनुसार कुठल्याही गोष्टीचा शोध लागत असतो, उगम होत असतो. मी एखादी कर्जाची ऑफर स्वीकारली म्हणजे मी गुन्हा केला असं नसतो. मला जर गरज असेल तर मी कर्ज काढतो आणि ते योग्य वेळेमध्ये परत करतो. कर्ज जगामध्ये किंवा देशामध्ये कर्ज घेतल्याने ठेवल्याने कुठली अर्थव्यवस्था चालत असते. शेतकरी हा आपली करोडो रुपयाची शेती गहाण ठेवून काही शुल्लक हजारो रुपयाचं कर्ज काढतो. म्हणजे जेवढं कर्ज शेतकऱ्याला मिळतं त्याच्या 10 ते 20% किंवा 100% त्या जमिनीचं व्हॅल्यू असतं आणि तो शेतकरी कर्ज घेतो आणि विविध आपत्तीमध्ये त्या कर्जाचा पैशाचा वापर करून ते पैसे परत मिळून बँकेचे कर्ज फेडत असतो. बऱ्याच वेळा जर 4-5 वर्ष अति पाऊस, दुष्काळ किंवा बाजारभाव न मिळणे शेतीमालाला, यामुळे ते कर्ज लांबत जातं आणि त्या काळात विविध बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा येतात आणि त्यानुसार शेतकऱ्यांना OTS सारख्या सुविधा देऊन, सरकार कर्जमाफी सारख्या सुविधा देऊन शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करत असतात. हे सांगण्याचं कारण असं की काल दिंडोरीतील जो व्हिडिओ आहे तो जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला. एक पोलीस एक लहान लहान मुलांना मारत आहे याचा व्हिडिओ आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झाला. तर नेमकं त्या घटनेमागचं सत्य काय ते जाणून घेण्यासाठी मी आता दिंडोरी येथे आलेलो आहे. तर घटनेची पार्श्वभूमी मी आतापर्यंत जी समजून घेतली ती थोडक्यातच सांगतो की यांनी आजींच्या नावावर हे क्षेत्र आहे आणि त्यांनी 7 लाख रुपयाचं कर्ज कॅनरा बँकेकडून 2013-14 साली घेतलेलं होतं. नापिकीमुळे किंवा कुठल्या तरी कारणाने त्यांनी ते कर्ज 2017, 18, 19 पर्यंत भरलं नाही आणि त्यांना 2019 साली OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंटची ऑफर आली. तर त्यांना OTS ची ऑफर आली. त्यांनी 6.5 लाख रुपये म्हणजे बऱ्याच मोठी रक्कमेची त्यांना ऑफर आली होती. त्यामध्ये त्यांनी तडजोड केली आणि 6.5 लाख रुपये बँकेने त्यांना शेवटची रक्कम सांगितली. त्यांनी ते 6.5 लाख रुपये भरले आणि पैसे भरल्यानंतर त्यांना अपेक्षा होती का बँकेकडून त्यांना NOC येईल आणि त्यानुसार ती NOC तलाठ्याकडे दाखल करून त्यांच्या जमिनीवरचा बोजा कमी करतील. पण त्यांनी OTS ची रक्कम जमा केल्यानंतर त्यांना कुठल्या तरी कोर्टाकडून एक व्यक्ती येते आणि त्यांना सांगते की तुमच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे आणि त्या जमिनीचा मालक बदललेला आहे. हे ऐकल्यानंतर ते सावध झाले आणि त्यांनी जेव्हा पुढील कार्यवाही केली आणि त्याच्यात त्यांना काय उत्तर मिळत गेली ही फार अवघड स्टोरी आहे. कारण सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि श्रीमंतासाठी निम्म्या रात्री कोर्ट का खुलतं आणि कसं खुलतं याची आपण त्यांच्याकडून एक जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. सुरुवात कर्ज कधी घेतलं तुम्ही? 2013 साली. आणि तुम्हाला 17-18 पर्यंत एकही नोटीस आली नाही का? नोटीस आली होती? नाही आलेली. प्रॉपर्टी ऑक्शनला आहे असं तुम्हाला कसं कळलं? मला कळलं ते राजेंद्र जंगमहून कळलं. जेव्हा कोर्ट रिसिव्हर भालेराव आमच्या घरी नोटीस घेऊन आले पहिल्यांदा DRT ची ओके पोझिशन साठी, त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रॉपर्टी सेल झालेली. त्यांना नंतर आम्ही हा खरा मुद्दा सांगितला का आम्ही कर्ज भरलेलं आहे, आम्हाला ही गोष्टीची कल्पना नव्हती की प्रॉपर्टी सेल झालेली की नाही. मग ते भालेरावांनी सांगितलं की तुम्ही हा मुद्दा कोर्टमध्ये मांडा DRT मध्ये. ते भालेराव कधी आले होते तुमच्याकडे? ते सर मागच्या वर्षी कमीत कमी त्यांना 7-8 महिने होऊन गेले, वर्ष धरून चालू. बरं, एकदम फास्ट सांगा नेमकं काय. आल्यानंतर कोर्टमध्ये गेलो. कोर्टमध्ये आपण पैसे भरल्याचा पुरावा दाखल केला. दाखल केल्यानंतर जज होत्या दीपा सुब्रमण्य म्हणून. त्या जज बोलल्या का तुम्ही पैसे भरलेले तुमच्या जमिनीचा लिलाव असेल तो रद्द होईल, तुमची जमीन तुम्हाला परत भेटून जाईल. फक्त फायलिंग साठी थोडा वेळ लागेल, अजून एक तारीख पडेल. पुढच्या तारखेला गेल्यानंतर जज बोलल्या का तुम्ही पैसे नंतर भरलेले, लिलाव आधी होऊन गेलेला आहे, तुमचं ते गृहीत धरले जाणार नाही. त्याच्यानंतर सर हायकोर्टला केस केली. हायकोर्ट वरतून परत DRT ला शिफ्ट झाली. DRT मध्ये केस चालू आहे. केस चालू असताना आम्ही बँकला प्रॉपर्टीचा ताबा देत नाही. बँकेने आधी पण कोर्टामध्ये एक फेक पोझिशन दाखवलेलं आहे. त्या फेक पोझिशन मध्ये माझ्या आजीच्या ऐवजी एक 40 वर्षाची बाई आणि शेत दुसऱ्याचं, ते आपल्याकडे सगळे पुरावे, फोटो पण आहे. आजीचा फोटो मॅच करून बघा तुम्ही. ते झाल्यानंतर आता कोर्ट प्रोसेसर चालू होती.
आपण प्रॉपर्टीचा ताबा बँकेला देत नव्हतो. ताबा देत असताना प्रत्यक्ष खरे म्हणून कोर्ट रिसिव्हर आल्या आणि त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागितलं. तर पोलीस प्रोटेक्शन मागितल्यामध्ये तो वाद झालेला आहे सर, व्हिडिओ काढण्यावरती. कालचा जो आहे हो, कालचा जो वाद झालेला आहे त्यामध्ये पोलिसांची चुकी आहे. कारण पोलिसांचं काम काय असतं की कुठले कायदा सुव्यवस्था न बिघडता फक्त दोन्ही पार्ट्यांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलीस असतात. पण पोलिसांनी जी कमकुवत बाजू आहे शेतकरी त्याला मारझोड केली आणि समोरच्या पार्टीवर म्हणजे त्यांना दापलं सुद्धा नाही अशा प्रकारचं बेकायदेशीर काम पोलिसांनी केलेले त्या मुद्द्याकडे आपण नंतर येणारच आहोत. पण तुम्हाला जे भालेराव आले त्याच्यानंतर कुठलीही नोटीस आली नाही? नाही सर, भालेराव स्वतः नोटीस घेऊन आले पोझिशनची. ओके ओके. ही प्रॉपर्टी विकल्या गेलेली आहे आणि याचं पोझिशन कोर्टला लागतंय. ओके. आणि बँकेनं तुमच्या याच्या आधी किती वेळा संपर्क साधला तुमच्याकडे? बँकवाले 1 किंवा 2 वेळेस आले असतील सर, याच्यापेक्षा जास्त कधी आलेले पण नाहीये. काहीच नाही, 2 वेळेस आले असतील. आणि जो लिलाव झाला त्याची माहिती तुम्हाला नव्हती दिली? सर, माहिती आणि नव्हती. तुम्हाला तो कसं निलाव कळलं? ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. तुमच्या जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे गेलाय तुम्हाला कसं कळलं किंवा नाव दुसऱ्याच लागले कोणाकडून कळलं तुम्हाला? जेव्हा DRT मध्ये या गोष्टीची चौकशी झाली त्यावर समोरच्यानी नावं लावलेले नव्हते. समोरच्यानी इथं आपल्या गावामध्ये मंडळ अधिकाऱ्याकडे नावं लावण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण हरकत पण टाकली. ओके त्या सर्व गोष्टी झाल्या, पण समोरच्यानी नाव लावल्यानंतर आपण उतारा काढून बघितला, त्यांचं नाव लागले गेलेली होती. ओके. आणि जो तुम्ही मंडळ अधिकाऱ्याकडे केस दाखल केली त्याचं नेमकं काय झालं? तो त्यांनी एक साईडने निकाल दिला सर, त्यांच्या बाजूनी. मंडळ अधिकारी आम्हाला बोलताय का त्यांच्याकडे कोर्टची ऑर्डर आहे, ओके. त्या कोर्ट ऑर्डर नुसार आम्ही त्यांच्या नावावरती जमीन करून देतोय. तुमच्याकडे स्टे असेल तरच ही प्रोसेस थांबवता येईल, स्टे असेल तर नाही थांबणार, स्टे नसेल तर नाही थांबणार. म्हणजे महत्वाचा असा विषय आहे शेतकरी बांधवांनो की त्यांना ती जमीन लिलावामध्ये जाण्या अगोदर 4 वेळा सांगायला लागत होतं की तुमच्या जमिनीचा लिलाव होतोय, तुम्ही ती जमीन सोडवू शकता का? आजी तुमच्याकडे कोणी आलं होतं का? मेन आजींना विचारण्याचं कारण असं आहे की आजी ह्या जमिनीच्या मूळ मालक आहे, यांच्याच नावावर जमीन आहे आणि भले त्यांच्या मुलांनी कर्जाची प्रोसेस केलेली असेल पण आजी जे मूळ आहे तर तुमच्यापर्यंत कोणीच आलं नाही, तुम्हाला माहितीच दिली गेली नाही. किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की आजीने स्वतः त्यांना जमीन कब्जा दिला जमिनीचा. मी अंगठी बहादूर आहे, मी आंधळे आहे, मला काहीच उजेड माहिती नाही. त्यांनी तिकडे काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही. काहीच म्हणजे काहीच नाही, माहितीच दिली नाही त्यांनी आम्हाला. परस्पर हे कामं झाली पोलीस स्टेशन. बरं. कोर्टामध्ये न्याय मागणं फार अवघड झालेलं आहे. गरिबासाठी केसच दावा दाखल करून घेतला जात नाही आणि श्रीमंतासाठी 12 वाजता रात्री कोर्ट उघडतं, रात्री 12 वाजता लोकांना जामीन होतात आणि गरिबाचा दावा सुद्धा दाखल करून घेतला जात नाही. तर कोर्टावर विश्वास ठेवणं फार अवघड झालंय. तर त्यामध्ये आपण न बोलता जर म्हणतात की कोर्टामध्ये केस चालू असेल, कुठलंही न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर त्यामध्ये पोलीस येऊन किंवा कोणी त्रयस्थ व्यक्ती येऊन जागेवर वाद घालू शकत नाही. तुमची केस कोर्टात आहे, बरोबर आहे? कोर्टात पेंडिंग. तर ही काल जे आल्यानंतर तुम्ही त्यांना म्हटले नाही का बाबा हा न्यायप्रविष्ट विषय तुम्ही यामध्ये बोलू सर नका? त्यांना सांगितलं ना सर, केस पेंडिंग आहे. ते आमच्याकडे स्टे मागत होते. म्हटलं सर अजून स्टे साठी जजने ऑथराईज केलेलं नाहीये, ओके स्टे भेटेल आम्हाला पण थोडा टाइम लागेल. आज जर आम्ही पोझिशन दिलं तर आमची जमीन जाती. बरोबर. आज आम्हाला राहिलं घर नाही सर. त्यांनी काय कागदपत्र दाखवली की तुम्हाला काय? काहीच नाही सर. ऑर्डर विचारत होतो मॅडमला का तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे का. हा मॅडम बोलले तू कोण विचारणार मला, मी तुला कोर्ट ऑर्डर देऊ शकत नाही. मॅडम म्हणजे कोण? त्या प्रतीक्षा खरे कोर्ट रिसिव्हर त्या DRTच्या. अच्छा अच्छा अच्छा. कोर्टाच्या मॅडम मध्ये. हो, म्हणजे त्यांना तुम्हाला आल्यानंतर कुठले कागदपत्र दाखवले नाही दाखवलेलं नाही. आणि फक्त डायरेक्ट आधी नोटीस दिलेली होती पोझिशनची, कधीची? ती त्यांनी 5-6 दिवस अगोदर नोटीस दिलेली होती. 1 तारखेची. ओके ओके. तर म्हणजे कालच्या तारखेला ती येणार आहे अशा अशी प्रकारची नोटीस दिलेली होती. मग तुम्ही त्यांच्याकडे जाऊन काही त्याला उत्तर नव्हतं दिलं का? ती पोझिशनची नोटीस होती कोर्टची. हा हा कोर्टमध्ये मॅटर आपला चालूच आहे. हा हा. त्या नोटीस वरती तिकडे सुनावणी झाली. ओके. पोझिशन स्टॉप साठी कोणतीही प्रोसेस झालेली नव्हती. कोर्ट फी भरायची लावली सर जजनी. ओके. आता ती ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला स्टे भेटत नाही. पण जर समजा पोझिशन आज आपण बँकेला दिलंय हा हा तर समोरच्याने जे निलावात पैसे भरलेले ते बँकेमध्ये जमा होतात ओके. आणि आमचा दावा कुठल्याही प्रकारे गृहीत धरला जात नाही त्याच्यानंतर. अच्छा.
आज भांडतोय तर फक्त ही प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आहे म्हणून भांडतोय. नाही, तुम्हाला आता ते मेन म्हणजे कायदेशीररित्या ते भरणंच आहे. काल फक्त परवाचा विषय असा होता, माझ्या दृष्टीने चुकीचं काय आहे का, जर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर जे कोणी आले होते त्यांनी एक तर यांना कागदपत्र दाखवायला हवे होते की बाबा अशा अशा प्रकारची तुमच्या जमिनीचा हस्तांतराचा आमच्याकडे आदेश आहे, तो न दाखवता फक्त पोलीस बळाचा वापर केला आणि स्थानिक लेवलचे जे पिया आहेत, काय नाव आहे त्यांचं? मथुरे साहेब यांनी बळाचा वापर केला. म्हणजे ते तिथे पोलीस राहिलेच नाही, ते तिथे गुंडाच्या भूमिकेत गेले. त्यांनी इथे म्हणजे फक्त एक व्यक्ती इथे अपंग आहे पुरुष म्हणून आणि बाकी सर्व मुलं आहेत. या मुलांना मारझोड केली आणि हे सगळ्यात मेन बेकायदेशीर आहे. या गोष्टीसाठी स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहे यांच्या मदतीने या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी तालुकाभरातील जिल्ह्याभरातील सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. भले त्यांनी कर्ज घेतलं म्हणजे हा गुन्हा केला का नाही, ते जर कर्ज भरायला तयार आहेत तर त्यांना वेळ दिला गेला पाहिजे. करोडपतीचे हजारो करोड रुपयाचे जर कर्ज माफ होत असतील, शेतकऱ्याने 7 लाख रुपये घेतले, 7 लाखाचं 3 पट झालं 21 लाख रुपये होतील. 21 लाख रुपयासाठी 2.5 कोटी रुपयाची जर प्रॉपर्टी परस्पररित्या विकली जात असेल तर तो खरंच त्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि तो अन्याय त्यातून त्याला मार्ग काढण्यासाठी काही दिवस वेळ दिला गेला पाहिजे. आणि जर त्यांनी शेवटी हरून जर सांगितलं की बाबा माझ्याच्यानं शक्य नाही, त्यावेळेस कुठली तुम्ही कारवाई करू शकतात. कारण प्रत्येक अधिकारी हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. भले तुमच्याकडे आज पैसे आले असतील, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः स्ट्रॉंग असाल, पण जो फक्त शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्याचे हाल आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वतःच्या घरात नसेल तर शेजारच्या घरात पहा की शेतकरी कशा परिस्थितीत जगतोय. तर 10-20 लाख रुपयासाठी म्हणजे 7 लाख रुपये खरेदी, तेवढ्या रकमेसाठी 2.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांना न विचारता कुठल्या तरी त्रयस्थ व्यक्तीला विकतात, तेव्हा त्यांच्यावर अन्याय. आणि ह्या अन्यायासाठी आपण सर्व शेतकरी बांधव एकत्र होऊया. धन्यवाद.